सभागृहामध्ये लक्षवेधी आल्यानंतर इथं खालच्या दर्जाच्या मग त्यामध्ये महसूल कोण असेल, वन विभागाचा कोण अधिकारी असेल, पर्यावरण विभागाचा असेल, गृह विभाग असेल आणि महापालिकेचा अधिकारी असेल आणि तक्रारदार यांनी पाहणी केली कधी 9/7 म्हणजे परवांच्या दिवशी पाहणी केली. आज सभागृहासमोर आलेत आणि म्हणून ज्यांनीही संयुक्त पाहणी केली नाही त्यांच्यावर आपण कारवाई काय करणार? ज्यांनी कोर्टाचा अवमान केला त्याच्यावर आपण हे काय करणार? कारवाई करणार. ज्यांनी अशा पद्धतीचं बांधकाम करताना उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन नाही केलं आणि बांधकाम केलं त्याच्यावर कारवाई काय करणार? त्याचबरोबर आर्किटेक्टनी हे चुकीचं बांधकाम कसं करून घेतलं त्याच्यावर काय कारवाई करणार? आणि हे सगळं कारवाई करेपर्यंत आता ज्या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू आहे ते बांधकाम आपण थांबवण्याला स्टे देणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय भास्करराव जाधव ज्येष्ठ सदस्य यांनी जे आता जे मला प्रश्न विचारले ना ते ब्रीफिंगला मी सर्व अधिकाऱ्यांना तेच प्रश्न विचारलेले आहेत. हा माजिवड्यामध्ये तालुका जिल्हा ठाणे म्हणजे ठाणे शहराचा एक भाग आहे. 2.73 हेक्टर ही अधिसूचित कांदलवन क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात आहे. आपण पॉइंट आउट केला की दाभोलकर नावाच्या एका सदग्रस्तानं 2/9/23 रोजी केंद्र शासनाच्या PG पोर्टलवर तक्रार दाखल केली. सदर तक्रार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नवी दिल्ली यांनी 21/9/23 रोजी MCZMA ह्या आपल्या पर्यावरण विभागाला कळवली. म्हणजे त्या लोकांनी साधारणपणे 19 दिवसानंतर ती कळवलेली आहे. 2023ला MCZMA यांनी 26/10/2023 व 10/2/2025 रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवलं. म्हणजे 2 वर्षांनी. अशा परिस्थितीमध्ये आपण सांगितलेली गोष्ट खरी की ही लक्षवेधी सभागृहात लागली गेली ती फक्त पर्यावरण विभाग की वन विभाग की महसूल विभाग अशा याच्यानंतर ती मी सांगितले ते आमच्याचकडे पाठवा आणि त्याचा सन्माननीय भास्करराव जाधवांना समर्पक आणि परिपूर्ण उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी आज तोच प्रश्न विचारला की जर का 2023ला तुमच्याकडे तक्रार आली असेल आणि तुम्ही 3 दिवसापूर्वी संयुक्त तुम्ही त्या ठिकाणी स्थल पाणी करा जाता म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य नाही. तुम्हाला उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची सुद्धा तुम्हाला गांभीर्य वाटत नाही. आता याच्यामध्ये बाब अशी आहे की उक्त क्षेत्रे अधिसूचित कांदलवन व वन विभागाच्या ताब्यातील नाही. सदर बांधकामे 50 मीटर कांदलवन बफर झोनमध्ये झालेली आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत महसुली आणि पर्यावरण यंत्रणा यांच्याकडून ही कार्यवाही अपेक्षित होती. मी अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्हा लोकांना रागात बोलणं तुम्हाला दोष देणं याच्यामध्ये आम्हाला स्वारस्य नाही, परंतु जो एकूणच कार्यभाग तसाच शिल्लक राहतो आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो या गोष्टीचं दुःख आहे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की या ठिकाणी जे लोक आपले कर्तव्य पार पाडण्याकरता ज्या लोकांनी कुचमना केलेली आहे अशा घटकांवर उच्चस्तरीय म्हणजे उच्च अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सकृतदर्शनी त्या ठिकाणी हा गुन्हा झालाय. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केलाय आणि अशा आदेशाचा भंग ज्या घटकांवर ही जबाबदारी फिक्स होईल त्या अधिकाऱ्यावर उचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील. म्हणजे आपल्या पहिल्यांदा ज्या कोणी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली त्या लोकांना चौकशीच्या सामोरे जाऊन त्यांच्या फेल्युअरला त्यांना ती जी काय असेल पनिशमेंट ती दिली जाईल. त्याचबरोबर जे घटक ज्यांनीही कारवाई केलेली आहे त्या घटकांचं बांधकाम
त्या ठिकाणी थांबवलं जाईल. ज्या ठिकाणी एकूणच कायद्याला जर ते फिकच घालत नसतील, कायद्याला मानत नसतील, मग तो कोणी असो, कायद्यासमोर कोणी छोटा मोठा नाही. त्या घटकाला त्या ठिकाणी त्याने केलेल्या आता बाब असे की इमारती तयार झाल्या, लोक तिथं राहायला गेली, मी थर्ड पार्टी इंटरेस्ट डेव्हलप झाला. आता ते इमारती तोडणं किंवा लोकांना बाहेर काढणं हा त्याला काय मार्ग नाही, परंतु त्याच्या अनुषंगानं केलेल्या चुकीचं परिमार्जन करण्याकरता त्यांना मॅक्झिमम पेनल्टी कशी होईल ते बघितलं जाईल. आपण ज्या धारणेतून ही लक्षवेधी त्या ठिकाणी मांडलीत, आपला त्या उद्देश एवढाच आहे की बाबा या ठिकाणी जे चुकीच्या पद्धतीने गोष्टी घडल्या आणि घडू पाहत आहेत त्या थांबल्या पाहिजेत. आणि म्हणून जी ही उल्लंघन करणारी वस्तुस्थिती आहे त्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारची म्हणजे अधिकाऱ्याची, तर तुम्ही सांगाल का आता जिल्हाधिकारी IS असतो, आता या वरिष्ठ म्हणजे वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही ॲप्रोप्रिएट जो अधिकारी असेल की ज्या सगळ्यांची इन्क्वायरी करण्यात ज्याची क्षमता आहे अशा अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल आणि त्यांच्यामध्ये कसूर ज्यांनी केली त्यांना पनिशमेंट दिली जाईल. धन्यवाद मंत्री महोदय यांच्या या उत्तरामध्ये, कारण मी अनेक वर्ष ओळखतो त्यांना आणि आमचे संबंधही आहेत. एकच फक्त मी आपल्यामध्ये सुधारणा करतो की त्या ठिकाणी बिल्डिंग तयार झाल्या, त्याच्यामध्ये काही लोक राहायला गेली, त्यांना बाहेर कसं काढायचा वगैरे आपण उल्लेख केला. आणि त्याच्या अगोदर आपण म्हटलात कामावर स्टे. काही आता नवीन इमारती पुन्हा याच पद्धतीनं सुरू आहेत, त्याला स्टे आपण द्याल काय असं मी आपल्याला विचारलं. झालेल्या बिल्डिंगच्या संदर्भामध्ये दंडाच्या रकमा आपण मारा, ठीक आहे, माणूस म्हणून आपल्याला ते बघावं लागेल, परंतु याच्या उपरी आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कन्स्ट्रक्शन सुरू आहे, त्याला आपण स्टे द्याल काय? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, नुसत्या त्या ठाण्यातल्या नाही, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मँग्रोव्ज आहेत, ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या कायद्याचा भंग करून जे काही बिल्डर ज्यांची साठे लोटे तयार करून अशा प्रकारचं बांधकाम करतात, या सर्वांच्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील आणि अशा प्रकारच्या ज्या परवानग्या दिल्यात त्या पण तपासून बघा. त्याच्यामध्ये जर चुकीच्या पद्धतीनं परवानग्या दिल्या असतील तर त्या थांबवल्या जातील.